श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी-12वी बोर्डाचा निकाल या तारखेला लागणार 2026. जाणून घेऊयात याविषयी पूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. निकाल कधी लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, कशा प्रकारे त्याची प्रोसेस आहे, निकाल कोठे पाहायचा याविषयी माहिती बघणार आहोत. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वीचे सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळतील. प्रवेश प्रक्रिया याची देखील माहिती मिळणार आहे. फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर ऑनलाईन ॲडमिशन पाहिजे असेल 1ली ते 10वीपर्यंत तर दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा. तर बघूयात की 10वी-12वी बोर्डाचा निकाल कधी लागणार आहे. तर बघा, राज्यातील 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा आता संपलेल्या आहेत. त्यामध्ये आता 10वीच्या परीक्षा तुम्हाला माहिती आहे की 20 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या आणि 12वीच्या परीक्षा ह्या 10 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. 10वीच्या परीक्षा ह्या 18 मार्चला संपलेल्या आहेत. आपल्याला आत्ता सर्वांनाच माहिती आहे आणि 12वीच्या देखील परीक्षा संपलेल्या आहेत. आता विद्यार्थी पालकांची निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे. निकाल वेळेतच लावण्याची शक्यता आहे, कारण पुढील प्रवेश प्रक्रियेवर याचा परिणाम होत असतो. कारण निकाल जर वेळेत लागला तर पुढील शैक्षणिक वर्ष देखील विद्यार्थ्यांना हे कामात येत असतं. याविषयी आपण माहिती बघणार आहोत. मागील वर्षी जर बघितलं तुम्ही तर 12वीचा निकाल हा 5 मेला लागला होता आणि 10वीचा 15 मेला लागला होता. आता या वर्षी देखील निकालची प्रक्रिया कशी असणार आहे आणि निकाल हा कधी लागेल याविषयी माहिती बघणार आहोत. फटाफट लाईक करत चला. लाईक करण्यासाठी कंजूसी करू नका आणि चॅनलशी कनेक्ट राहा. कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला किती टक्के मिळणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा 1ली ते 10वीचे ऑनलाईन ॲडमिशन सुरू आहेत. तुम्ही कोणी गरजू विद्यार्थी असेल तर दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा. कमीत कमी फीसमध्ये त्याला शिकवलं जाईल पूर्ण वर्षभर. एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होणार आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे. आणि आता सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे निकाल हा वेळेतच लागण्याची शक्यता आहे. सरासरी तुमचा जो निकाल आहे 12वीचा तो माहितीप्रमाणे 7 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे 12वीचा. आणि 10वीचा जो आहे तो 10 ते 15 मे यामध्ये लागण्याची शक्यता आहे. म्हणजे निकाल 7 ते 15 मेमध्येच लागू शकतो 10वी आणि 12वीचा. 7 ते 15 मे लक्षात ठेवा, कारण पुढे लगेच फेरपरीक्षा घ्यायची असते जूनमध्ये आणि पुढील प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होते. आणि आता 11वीचे ॲडमिशन देखील ऑनलाईन सुरू होतील. त्यामुळे कागदपत्र कुठली लागतील, काय लागतील याची माहिती देखील घेऊ शकता तुम्ही. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेल कशा प्रकारे कागदपत्र लागतील, कसे बनवायचे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. आणि या काही वेबसाईट आहेत अधिकृत बोर्डाच्या, ज्याच्यावर तुम्ही निकाल बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हाला किती टक्के मिळत आहेत कमेंट करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा. कोणी जर गरजू विद्यार्थी असेल, गरीब विद्यार्थी असेल, त्याला कमीत कमी फीसमध्ये 10वीपर्यंत जी कोचिंग क्लासेस आहे आपली ऑनलाईन नाना फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रभर, त्याच्यामध्ये त्या कोर्समार्फत त्याला शिकवलं जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.